नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। बेदाणा निर्यातीवरील अजाचक जीएसटी सह सर्व अन्य प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू। त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज येथे दिली। सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि बँकांचे अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते। केंद्रीय जीएसटी काउन्सिलचे डॉक्टर सावंत सदस्य आहेत। डॉक्टर सावंत म्हणाले, जीएसटी विषयक काही समस्या आज येथे मांडण्यात आल्या आणि त्या संदर्भात निवडणुकीनंतर मी निश्चितच श्रीमती सीतारामन यांच्यासोबत एक बैठक आयोजित करेन, कारण त्यांच्या पातळीवरच अनेक प्रश्न सुटणार आहेत। सहकारी पतसंस्था तसेच विकास सोसायटी यांच्यावरील जीएसटीच्या दंडाबाबत मी तो विषय वरिष्ठ पातळीवर मांडेन। ते म्हणाले, समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध भारत यासाठी सुधीरदादांना विजयी करणे हे सगळ्यांचं कर्तव्य आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हळद बोर्डाची सांगली शाखा तसेच विमानतळ आणि मोठा उद्योग येथे आणणे या केलेल्या घोषणा सांगलीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। हळद बोर्ड आणि विमानतळामुळे सांगलीतील हळद, बेदाणा, द्राक्ष, डाळिंबे आणि फळभाज्या यांची निर्यात शक्य होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा लाभ होणार आहे, व्यापारही वाढणार आहे। आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, डॉक्टर सावंत यांच्या उपस्थितीत आज येथे झालेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। जीएसटी विषयक विविध प्रश्न येथे मांडण्यात आले आहेत। डॉक्टर सावंत केंद्रीय जीएसटी समितीचे सदस्य असल्यामुळे आणि या माध्यमातून हे प्रश्न सोडवणं शक्य होणार आहे। पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांची भाषणे झाली। स्वागत अक्षय जोशी यांनी केलं। भालचंद्र कुलकर्णी वांगीकर यांनी जीएसटी विषयक मांडलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला। भाजप नेते गौतम पवार यांनी आभार मानले। माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप नेत्या नीता केळकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते। चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांच्या संघटनांच्या वतीनं मनीष आहुजा, कुशल खंडेलवाल, अमोल रुपनर यांनी डॉक्टर सावंत यांचे स्वागत केले।